नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशी आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, मी आता लसूण निवडत बसली होती. सगळी कामं पटापट आवरून घेतली. आज स्वयंपाक करून घेतला, आज कढी आणि भाकरी करून घेतल्या. आज हिनं मनच लागत नव्हतं, कारण की आज टी व्हीवरती आपले अजितदादा पवार वारले ना, त्यांच्याविषयी म्हणजे त्यांचा अंत्यसंस्कारचा कार्यक्रम चालू होता. त्यामुळे या घरात असं मनच लागत नव्हतं. पटापट आवरून घेतलं आणि टी व्हीच्या जवळ जाऊन बसली. लसूण निवडायला सुद्धा टी व्ही जवळ झाली मी, कारण की ना एवढं म्हणजे आज दुःख झालेलं होतं सगळ्या देशाला, महाराष्ट्राला, सगळ्यांना आपल्याला दुःख झालेलं होतं की एवढे चांगले नेते होते ते, तर ते बिचारे आपल्याला सोडून गेले. तिचे पप्पा आणि आम्ही दोघं जण बघत होतो. पूर्ण कार्यक्रम पाहत होतो. सगळं पटापट आवरून घेतलं. जेवण वगैरे करण्याची पण काही इच्छा झाली नाही. आम्ही पूर्ण कार्यक्रम पाहत होतो. तर बघा एवढी लाखोत संख्या होती, खूप अशी संख्या होती. तर बघा आपण आहे ना आता, आणि मला आहे ना पाहता असं रडू पण आलं. खूप म्हणजे असे आपले नेते एवढे चांगल्या स्वभावाचे नेते होते, तर एवढे लाखोमध्ये लोक आलेले होते. आपण तिथं नाही गेलो, पण आपण टी व्हीवरती तरी पाहू शकतो, म्हणून मी टी व्हीवरती पाहायला लागून गेली. एवढा छान स्वभाव होता त्यांचा. खरं बोलायचे, मनमिळाऊ होते, गरीब लोकांचं पहिले जाणायचे आणि सगळ्यांचं म्हणजे भलं होईन असाच विचार करायचे. आणि असे नेते राहिले ना तरच देशाची बी प्रगती होते. तर असे चांगले आपले नेते सोडून गेले, त्यामुळे सगळ्यांना खूप दुःख वाटत होतं. तर आम्ही पण टी व्हीवर बघत होती. मला पण आज खूप असं याच्यासारखं वाटत होतं. टी व्हीवर बघितल्यावर माझं कसं मन थोडं हेच होऊन गेलं. मग नंतर आहे ना आम्ही गावात गेलो. गावात हे ना थोडं काम होतं. मग दुपारून 5 चालू झालं ना, तर मग गावात गेलो. आणि मग म्हटलं चला, गावातून मग बाजार वगैरे करून आणला. तो किराणा भरत होती आणि एका साईडला खिचडी टाकून दिली, एकाकडे गुळ टाकून आपण गुळ आहे ना दशम्या करण्यासाठी ठेवलेला आहे. कारण की ना आपला दादू सहलला जातो आहे. त्याच्याकरता बी त्याची पूर्वतयारी करावी लागते. सकाळी पण 3 वाजता उठून करायचं होतं ना, मग तो म्हणे मम्मी आताच करून दे. दशम्यानी पुऱ्या करायच्या होत्या त्याला. आपल्याला गोड पुऱ्या करायच्या होत्या. तर म्हटलं दशम्या शिजताय तोपर्यंत गुळ पण टाकून दशम्या शिजतात सॉरी, खिचडी शिजते तोपर्यंत आपण पुऱ्यांचं गुळ आहे ना थोडं टाकून देऊ. मग गुळ टाकून दिला एका साईडला. तर बघा साड्या आणल्या. आज गावात गेली होती. भाऊच्या घरी घरभरणी आहे शनिवारच्या दिवशी. तर बघा साड्या पण घेऊन आलो आम्ही. नंतर मग मी जेवणं वगैरे झाली आणि आपण दशमीचं भिजायला घेतला. बघा गहूची कणिक घेतली, नंतर टाकलं बेसन पीठ, नंतर आपलं थोडं आहे ना याचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपण, हे दादरचं. म्हणजे खूप छान अशा नरम दशम्या करा किंवा पुऱ्या करा, खूप छान होतात. आणि आपलं गूळ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ वितळल्यानंतर गुळमध्ये आपण थोडंसं मीठ टाकून दिलं होतं. कोणताही गोड पदार्थ करताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाका, खूप छान अशी चव येते. तर माझ्याकडनं काय झालं, थोडं तो व्हिडिओ आहे ना, म्हणजे मला वाटलं चालू आहे आणि तो चालू काही केलं गेलेलं नव्हतं. तर असं घाईघाईमध्ये माझ्याकडनं काही दाखवलं गेलं नाही. गुळ आणि ते वितळलं होतं आणि ते आपण मस्त आता भिजून घेतलेलं आहे आणि तेल टाकून चांगलं चोळून घेतलं. आता हे पीठ आहे ना 5 मिनटं मी राहू देते. नंतर आपल्याला आहे ना पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहे. त्याला म्हटलं मी गोरपुड्या करून देते म्हटलं. गोरपुड्या आणि आपण चटणी देणार आहेत त्याला. थोडीशी अशी फिकी चटणी बनवून देऊ म्हटलं. रात्रीचंच करून ठेवलं म्हणजे सकाळी नुसतं पॅकिंग करायचं काम राहतं. तर बघा आता मी ना पुऱ्या करायला घेतल्या. पटापट लाटून घेते म्हटलं. सगळं जेवणं वगैरे झाली. माझ्या ताऊने भांडी आवरून घेतली. मी झाडू मारून घेतला आणि त्याला आथरून वगैरे टाकून दिलं आणि तो झोपून गेला. त्याला लवकर झोपून दिलं. मग माझे कामं चालू ठेवले, कारण की त्याला 3 वाजता उठायचं होतं. मुलांना कशी सवय राहत नाही उजागऱ्याची, त्यामुळे ना त्याला पटक्यात उठवलं. नंतर मी पुऱ्या लाटायला घेतलं. आपल्या बघा पुऱ्या मस्त अशा टुमफुक्त आहे. तुम्ही पाहिलं ना तर अशा पद्धतीने मस्त गव्हाचं पीठ, थोडं बेसन पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ असं करून जर केलं ना खूप छान होतात. एवढ्या भारी झाल्या ना, खायला पण खूप छान टेस्टी लागत होत्या. ग्लासभर पाणी आणि पावशेर गूळ होता आणि आपल्या पुऱ्या मस्त झाल्या. तर बघा आता मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि सकाळी बघा 3 वाजता उठली. तर 3 वाजता तुम्हाला दाखवते, दादूही ना बाहेर आलेला होता. तर मग मी बाहेर हे बघा म्हटलं चला वातावरण कसं आहे, तर मी ते थोडं शूट करत होती. बघा 3 वाजेचं वातावरण होतं. एवढी शांतता होती ना, खूप अशी शांतता होती. आणि बघा आपला चंद्र कसा निघतोय बाहेर. तर बघा दाखवलं ना तुम्हाला, किती छान वाटतंय ना. एवढं भारी वाटत होतं ना, खूप छान वाटत होतं. नंतर बघा दादूला खायला काय काय दिलं सोबत. केळीचे चिप्स दिले, वेफर्स दिले, काही कुरकुरे दिले, 2-3 बिस्किटचे पाकिट दिले आणि आपले थोडेसे
मम्मी मला थोडं आणि मुरमुरे दिले आणि थोडंच पुऱ्या बांध म्हणे. मग त्याला 7-8 पुऱ्या बांधल्या आणि थोडी चटणी बांधली. नंतर पाण्याच्या बॉटल दिल्या 2 आणि त्याला स्वेटर वगैरे घालायला सांगितलं. त्याची पॅकिंग करत होते. त्याचे पप्पा पण उठले, त्यांनी पण कपडे वगैरे घातले. 4 वाजता तिथं जायचं होतं. तर 4 वाजेला जायचं होतं, त्यासाठी पटापट आवरायला घेतलेलं होतं. तर बघा आपले ना मुरमुरे पण करून दिले. जर तुला दुसरं काही खाऊ वाटलं नाही तर मुरमुरे खा म्हटलं, कारण की त्याला थोडं बस पण म्हणजे त्याला थोडा त्रास होतो. त्यामुळे आहे ना, तर बघेल आता जे राहिलं ते म्हटलं सोबत राहू दे, वाटलं तर खा. प्रवासात कसं, तर मग संध्याकाळचं जेवण सर लोक देणार आहेत. तर त्याकरता आहे ना दादू आता सकाळचा गेला तर रात्रीच येणार होता. तो रात्री येतो का सकाळी सकाळी येतो. त्याला मग मी स्वेटर घालायला लावलं, थंडी जास्त होती. नंतर थोडीशी बारीकशी शाल होती ती देऊन दिली. सोबत राहिलं ना तर टेन्शन राहत नाही त्यासाठी. आणि बघा पाण्याची बॉटल आहे ना मस्त पिशवीमध्ये पॅक करून दिली. कसं पाणी बी सांडलं तर सगळे वस्तू खराब होतील, त्यासाठी ना पिशवीमध्येच पॅक करून दिलं. प्रवासाला नाही बी गळत राहिली तरी ठेवून द्यायचं, म्हणजे टेन्शनच राहत नाही. तर दादूची अशी बॅग पूर्ण पॅक झाली. मग नंतर दादूला तयारी करायला अंघोळ वगैरे झाली त्याची आणि तो आता सगळं आवरून रेडी होता. चहा पण झाला त्याचा. आता त्याला फक्त स्वेटर वगैरे घालायचं आणि जायचं होतं. त्याच्या पप्पांनी त्याला खर्चायला पैसे दिले थोडं. त्याला जे वाटलं ते घ्या असं. तर त्याला थोडे पैसे दिले खर्चायला. आपला दादू आता सहला चालला. तो पहिल्यापासून काही गेलेलाच नव्हता. त्याला आवडत नाही कुठेच जायला. पण चला आता शेवटचं वर्ष येतो. आता 9वीला होता. मग जाऊन ये असं. तर मग तो जात होता. तर बघा. मग नंतर मी सांगितलं त्याला देवाचा नमस्कार. कुठेही जाताना आपण पहिले देवाचा पाय पडायचा. देवाचे आभार मानायचे. आपल्याला व्यवस्थित घेऊन जा आणि व्यवस्थित घेऊन ये हे देवाला सांगायचं. कारण की आपण आपले जो टाईम चालू असतो तो देवामुळेच चालू असतो. तर त्यामुळे ना घड्याळाचा टाईम आपल्या देवाच्या प्रमाणेच चालतो. त्यामुळे देवाचा आभार मानून घे. तर देवाने त्याला मग देवाचा त्याने नमस्कार केला. मग त्याच्या पप्पांनी गाडी काढली. बघा बाहेर एवढी शांतता होती, कारण की 4 वाजता कोणी उठलेलं नसतं. तर बघा दादू चालला. दादू बाय बाय करत होता. आणि माझा दादू गेला ना आज पहिल्यांवेळेसच, तर खूप असं हे वाटत होतं. चहा पाणी सगळं आवरून आम्ही असं आवरून बसलेलो होतो. तर म्हणजे आता थोडं झोपून राहू म्हटलं, कारण की 4 वाजेपासून उठून काय करणार आहे. तर कसा वाटला तो व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय काय.